नाशिकमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाची मानली जाणारी इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेची 2026-27 या वर्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करत भव्य पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला आहे. शालिमार येथील IMA हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांची उपस्थिती होती. इंडियन मेडिकल असोसिएशन ही संस्था डॉक्टर, कर्मचारी आणि आरोग्य सेवकांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करते. सामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. यंदाच्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी डॉक्टर विशाल पवार तर सचिवपदी डॉक्टर पंकज भट यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष डॉक्टर निलेश निकम आणि उपसचिव डॉक्टर शलाका बागुल यांनी नवीन अध्यक्ष आणि उपसचिवांकडे कार्यभार सोपवला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर IMAच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला आमदार डॉक्टर राहुल आहेर, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नाशिक मनपाचे डॉक्टर आवेश फलोड यांच्यासह IMA नाशिक शाखेचे पदाधिकारी, माजी सदस्य तसेच डॉक्टर विशाल पवार यांच्या मित्रपरिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष डॉक्टर विशाल पवार, सचिव डॉक्टर पंकज भट, उपाध्यक्ष डॉक्टर योगेश बच्छाव, कार्यालयीन उपाध्यक्ष डॉक्टर निकिता पाटील, खजिनदार डॉक्टर सागर भालेराव, नियोजित अध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनोने, सांस्कृतिक सचिव डॉक्टर मिलिंद भराडिया यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, स्वीकृत सदस्य आणि सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली. person for whom we are all sitting here. Dr. Vishal Keshwara Pawar, the President of Indian Medical Association, Nasik branch 2026 and 27. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री विश्वास पाटील सर, आपल्या IMA महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कुलकर्णी सर, चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व IMA नाशिकचे माजी अध्यक्ष डॉक्टर राहुलदादा आहेर, आमचे कौटुंबिक स्नेही व माझे मार्गदर्शक माजी आमदार माननीय डॉक्टर सुधीर तांबे सर, माझे मित्र मावळते अध्यक्ष डॉक्टर निलेश निकम, नियोजित अध्यक्ष प्रशांत सोनोने, व्यासपीठावर उपस्थित सगळे माझे सर्व सहकारी, सभागृहात उपस्थित असलेले माझे आई बाबा, माझे सासू सासरे, खास पुण्याहून आलेले माझे मेवणे, त्याचबरोबर माझ्या आराई गावाचे ग्रामस्थ, आप्तेष्ट, IMA नाशिकचे माजी अध्यक्ष, पत्रकार मित्र व इतर वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी आणि माझ्या सगळ्यात महत्त्वाचे वरिष्ठ, समवयस्क आणि कनिष्ठ अशा माझ्या IMA परिवारातील मित्रांनो, इंडियन मेडिकल असोसिएशन ही संस्था आता आपले शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या पदवीधारकांची ही देशातील सगळ्यात मोठी संस्था आहे. ही आपली वास्तू आहे. या वास्तूत आपण सविता देसाई नावाचे धर्मदाय बाल रुग्णालय चालवतो. मला आठवते या ठिकाणी एक रक्तपेढी देखील होती. नेहमी सामाजिक उपक्रमात हिरिरीने भाग घेणाऱ्या तसेच दैदिप्यमान इतिहास असलेल्या अशा संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी पदग्रहण करीत आहे. हा माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला IMAच्या अध्यक्षपदी निवडून दिले त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यासोबत असलेल्या पूर्ण जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. मित्रांनो, सध्या आपला मेडिकल प्रोफेशन एका संक्रमण काळातून जात आहे, पण बदलत्या काळातील बदलती आव्हाने आपण स्वीकारली पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या स्पेशालिटी संघटना आहेतच. फिजिशियन लोकांची API, सर्जिकल लोकांची नाशिक सर्जिकल सोसायटी आहे. तिथे आपल्या नॉलेजची किंवा अकॅडमिकची भूक भागली जाते. परंतु ज्यावेळेस वैद्यकीय व्यवसाय करत असतो, तो व्यवसाय करत असताना येणाऱ्या समस्या आणि त्या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी आपल्याला IMA शिवाय पर्याय उरत नाही.
आणि आमच्या कार्यकारिणीने सर्वप्रथम या संघटनेला मेंबर वेलफेअर अजून बनवणे हे आमच्या कार्यकारिणीचे मुख्य ध्येय असेल. प्रत्येक सदस्याला आयएमएशी अधिक जवळीक वाटावी. प्रत्येक सदस्याला आयएमएला येण्याची इच्छा परत व्हावी. जास्तीत जास्त सदस्य आयएमएच्या कार्यक्रमांना यावे यासाठी काय करता येईल त्यासाठी आमची कार्यकारिणी नक्कीच लक्ष घालेल. सर्वसाधारण सदस्यांचा विचार व त्यांच्या समस्यांचं निकारण यालाच आमच्या कार्यकर्तेत जास्त प्राधान्य दिले जाईल. Beloved members of IMA Nashik. Today, as I step down from honorable post of President IMA Nashik, I stand before you with a heart full of fulfillment and sincere gratitude. During my tenure, I stayed true to the vision. We achieved several meaningful milestones. Let me proudly share our key accomplishments. We modernized our constitution, building on the excellent foundation led by previous presidents. The new IMA constitution was thoughtfully refined, unanimously approved in the GBM, and has now been received approval by the Charity Commissioner. एकूणच मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचा 2026-27 पदग्रहण सोहळा संपन्न झाला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.